हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत डिझायनर ब्लाउज कट कसा करायचा. तर मैत्रिणींनो, हा आपला आहे डिझायनर ब्लाउज. ही आहे आपल्या बाहीवरची डिझाईन आहे. हा आहे समोरचा भाग. तर आता आपल्याला इथे मध्ये जॉईंट आहे तो काढून घ्यायचा आहे. एक बाही आणि बॅक साइड आणि एक बाही आणि फ्रंट साइड असे दोन भाग आलेले आहेत. तर आता आपण बॅक साइड कट करून घेऊयात. तर इथे मी ब्लाउज अगोदरच अस्तरवर कट करून घेतलेला आहे आणि आपली डिझाईन दोन्ही शोल्डर आणि गळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचे. अस्तर ठेवायच्या अगोदर आपले दोन्ही साइड व्यवस्थित आहेत का ते बघून घ्यायचे आहेत. आणि या पद्धतीने ठेवून आपल्याला थोडी थोडी मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे. आता बॅक साइड कट करून झालेली आहे. आता फ्रंट साइड कट करून घ्यायची. गळा आणि शोल्डर व्यवस्थित करून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. आणि इथे वन टक्स ब्लाउज आहे. तर या पद्धतीने ठेवून कट करून घ्यायचे. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तर इथे बाहीचा समोरचा भाग आहे तो आपल्याला दुमडून घ्यायचा किंवा कट करून घ्यायचा. तर समोरच्या साईडने आपल्याला प्लेन ठेवायचं नाही. जेवढी शिलाई मार्जिन ला लागते तेवढंच ठेवून घ्यायचं आहे. आणि बाही कट करून घ्यायची आहे. तर इथे बाही जर पुरत नसेल तर दोन्ही साईडने आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. तर इथे माझी बाही बरोबर बसत आहे, इथे मला जॉईंट द्यायची गरज नाही. आणि मैत्रिणींनो, दोन्ही बाही एकाच साईडची होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बाहीची जी समोरील खोली असते ते तुम्ही शिवताना घेतली तरी चालते, जेणेकरून आपली बाही एकाच साईडची होणार नाही. डिझायनर ब्लाउजला बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम येतो, त्यासाठी आपण शिवतानाच हा आकार कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपला पूर्ण ब्लाउज कट करून झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.